102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. ऐकूया शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम ग्रामायण. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. ग्रामायण या आपल्या खास कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सस्नेह नमस्कार. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. मंडळी, ग्रामायण या खास कार्यक्रमात आता आपण ऐकूयात फळबाग लागवड पूर्व तयारी आणि व्यवस्थापन याविषयी सहाय्यक प्राध्यापिका अंजली गहरवार, उद्यान विद्या विभाग, वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ यांची मुलाखत. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण फळबाग लागवड पूर्व तयारी आणि व्यवस्थापन या विषयावर सहाय्यक प्राध्यापिका अंजली गहरवार, विषय तज्ज्ञ, उद्यान विद्या विभाग, वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ यांच्याशी बातचीत करणार आहोत. आणि मंडळी, आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात की या हंगामामध्ये फळबाग लागवडीची पूर्वतयारी कशी करायची आणि व्यवस्थापन काय करायचं याविषयी. तर सुरुवातीला गहरवार मॅम, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार मॅम, मला सांगा की फळबाग लागवडीच्या पूर्वी काय काय तयारी करावी लागते? फळबाग जेव्हा लागवड करायची आहे आपल्याला, कारण फळबाग हे असं म्हणजे दीर्घकाळ टिकणारं पीक आहे. एकदा लागवड केल्यानंतर त्याचं उत्पन्न आपल्याला 40 ते 50 वर्षापर्यंत मिळतं. काही जे ओलिताचे फळपीक आहेत त्यांची उत्पन्न आपण 25 ते 30 वर्षापर्यंत देखील घेऊ शकतो. तसं दीर्घकाळ उत्पादन देणारं जे पीक आहे त्याची जर आपण सुरुवातीलाच व्यवस्थितरित्या त्याचं जर योग्य व्यवस्थापन केलं नाही किंवा पूर्वनियोजन केलं नाही तर ही आपण जी फळबाग लावतो त्याचं आपल्याला दीर्घकाळ उत्पादन घेता येणार नाही. तर याच्यासाठी पूर्वनियोजन करताना काही बाबी खूप महत्त्वाच्या आहे की जमिनीची निवड कशी करावी. जमिनीचा निवड केल्यानंतर मग जर आपल्याला लागवड करायची असेल तर ती कोणत्या पद्धतीने लागवड करायची, कोणतं फळपीक निवडायचं, फळपिकाचं कोणतं वाण निवडायचं, कोणत्या वेळेला लागवड करायची आणि लागवड करताना किंवा वाण घेताना कोणत्या वाण कोणत्या म्हणजे केंद्रातून किंवा कोणत्या ठिकाणातून संशोधन केंद्रातून घ्यावं आणि ती कलम कशा पद्धतीची असावी. तर या सगळ्या बाबीची आपल्याला त्याचं योग्य व्यवस्थापन करणं आवश्यक असतं, त्याची माहिती जुळून घेणं आवश्यक असतं, जेणेकरून आपण चांगल्या रीतीच्या ज्या फळबागा आहेत त्या तयार करू शकतो. तर सर्वप्रथम आपण सुरुवात करूया की जमिनीत, कारण कसं आहे की आपलं हवामान कसं आहे, आपली जमीन कसं आहे, त्या पद्धतीने आपण कोणतं या जमिनीमध्ये आपलं फळबाग सूट होईल त्या पद्धतीची आपण निवड करायची. किंवा आपल्याला जर एखादी फळाची बाग तयार असेल तर त्या फळाला कोणत्या पद्धतीची जमीन सूट होईल अशा पद्धतीची जी जमीन निवड आहे. आता कसं आहे की आपल्याकडे जमिनीला पर्याय नाही, जमीन जी आहे ती आहे. म्हणून जर आपल्याकडची जमीन ही फळपिकाच्या उत्पादनासाठी जर चांगली असेल, सोयीची असेल तरच आपण फळपिकाच्या लागवडीकडे वळू शकतो. तर सर्वप्रथम आहे की फळपीक कोणतेही असो त्याला मध्यम ते भारी स्वरूपाची जमीन लागते. शक्यतो 1 मीटरपर्यंत आपल्याला तिथे माती असली पाहिजे, मग ती हलक्या स्वरूपाची असो, मध्यम स्वरूपाची असो किंवा भारी स्वरूपाची असो. जर 1 मीटरपर्यंत माती नसेल किंवा थोडंसं 1-2 फुटाच्या नंतर आपल्याला जर
मुरूम लागत असेल तर ती देखील जमीन आपण या फळपीक लागवडीसाठी आपण निवडू शकतो. तर अशा पद्धतीची जमीन आपण निवडायची. दुसरं महत्त्वाचं आहे की ही जमीन किंवा जी जमीन आपण निवडलेली आहे ती पाण्याचा उत्तम निचरा होणारी असली पाहिजे. 1 ते 1.5 मीटर तिची खोली असली पाहिजे आणि जमिनीचा सामू हा 6.5 ते 7.5 पर्यंत असला पाहिजे. 6.5 ते 7.5 पर्यंत सामू असल्याचं याच्यासाठी महत्त्वाचं आहे की जर त्याच्यात सामू जर अधिक असला म्हणजे 6.5 पेक्षाही कमी असला, 4.5 तर शक्यतो राहत नाही, पण 5-5.5 पर्यंत असला तर ती आम्लधर्मीय जमीन असते. अशा याच्यात फळपिकाची चांगली वाढ होत नाही. किंवा 7.5 पेक्षा जर जास्त सामू असला तर त्याच्यात ते आम्ल म्हणजे आपण जे म्हणतो की अल्कलाईन स्वरूपाची ती असते किंवा त्याच्या क्षाराचं प्रमाण जास्त असतं. अशाच प्रकारच्या जमिनीतसुद्धा फळबागा चांगल्या पद्धतीने वाढत नाही. म्हणून जमिनीचा सामू हा फळपीक लागवड करण्याच्या आधी आपण तो प्रयोगशाळेमध्ये त्याचं टेस्टिंग करून घ्यायला पाहिजे आणि याच्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीचं जे माती परीक्षण करून घेणं आवश्यक आहे. तर विशेष करून ज्या संत्रा फळपिकं आहेत संत्रा त्याच्यात संत्रा असो, मोसंबी असो किंवा लिंबू असो, याची जर लागवड करायची असेल तर आपल्याला आपल्या जमिनीचा सामू माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये तिथून आपल्याला टेस्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी काय करायचं की आपल्या ज्या जमिनी आहे 4 ठिकाणच्या 4 कोपऱ्यातली माती घ्यायची, एक मधली जागा निवडायची. त्याच्यातला आपल्या जवळपास 30 सेंटीमीटरपर्यंत किंवा त्याच्यापेक्षा अधिक खोल 30 सेंटीमीटर कमीत कमी आपल्याला व्ही आकाराचा खड्डा करायचा आहे. खड्ड्याच्या आजूबाजूनी माती आहे ती खरडलेली माती जी खाली पडलेली आहे ती फेकून द्यायची आणि मग बाजूची माती खरडून जी माती खाली पडेल ती गोळा करून मग एकत्र या 4-5 ठिकाणची माती एकत्र गोळा करायची आहे. ही गोळा केलेली माती आपण 4 भागात वाटायची आहे आणि त्याच्यातले 2 भाग विरुद्धार्थी फेकून द्यायचे आणि 2 भाग एकत्र करायचे. अशी ही पूर्ण जमा केलेली माती जोपर्यंत तुमच्याकडे अर्धा किलोचा किंवा 1 किलोचा नमुना शिल्लक राहत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया करायची आणि शेवटची जो नमुना आहे तो मग सावलीमध्ये वाळवायचा. याच्यातले दगड गोटे जे काही बाकीचे इतर तुकडे विकडे असतील काचेचे ते सगळे फेकून द्यायचे आहेत आणि त्याच्यात मग या बारीक झालेला हा मातीचा पूर्ण नमुना हा चांगल्या कागदाच्या नाही कापडाच्या पिशवीमध्ये तो भरायचा आहे आणि त्या पिशवीमध्ये मग तुमचं पूर्ण माहिती टाकायची का कागदामध्ये लिहून त्याच्या शेतकऱ्याचं नाव, तुमचा 7-12 जमिनीचा तुमचा 7-12 क्रमांक, त्याच्यानंतर मागच्या वर्षी घेतलेली पिकं आणि यावर्षी कोणत्या फळपिकासाठी तुम्ही शिफारस करत आहे म्हणजे तुम्ही घेणार आहेत या सगळी माहिती त्या कापडाच्या पिशवीमध्ये भरून मग ती माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये पाठवायची. ही प्रयोगशाळा एक तर शासकीय प्रयोगशाळा यवतमाळ जिल्हा तिथे सुद्धा तुम्हाला या मातीच्या नमुन्याचा तपासणीचा अहवाल मिळू शकतो किंवा कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ येथील देखील या मातीचा नमुना तपासला जातो. याशिवाय तुम्ही तुमच्या पाण्याचा सुद्धा नमुना तपासून घेतला पाहिजे जेणेकरून आपण पिकांवर ज्या काही फवारण्या करतो त्याच्यामध्ये सुद्धा आपलं पाणीमध्ये क्षाराचं प्रमाण जास्त आहे कमी आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात येतं. तर अशा पद्धतीने मातीचा नमुना हे झाल्यानंतर जर मग नंतर आपण ठरवायचं की आपल्याला कोणत्या स्वरूपाचा फळबागेची लागवड करायची आहे. जर आपल्याला संत्रावर्गीय जर फळबाग लागवड करायची असेल तर मग याच्यासाठी काही विशेष प्रमाण आहेत. कारण संत्रावर्गीय फळबागेसाठी जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण हे 10% पेक्षा नको आणि 10% पेक्षाही आपण जेव्हा चुनखडीचं प्रमाण म्हणतो की ते चुनखडी आणि चुन्याची जर भुकटी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे ती जमीन तशीच लागवडीसाठी आपण निवडायची नाही. कारण त्याच्यामध्ये आपल्याला नंतर फळबाग लागवडल्यानंतर त्याच्यानंतर मग त्या जमिनीत ताण बसत नाही आणि ताण बसल्या नाही तर त्याच्यावर बहार व्यवस्थितरित्या धरत नाही. झाडावर सलाटण्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात येतं आणि झाड पुढे म्हणजे लवकरच दगावतात. त्याच्यावेळी ज्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त आहे ही जमीन आपण टाळून द्यायची. शक्यतोवर 10% पेक्षा चुनखडीचं प्रमाण नको आणि क्षाराचं प्रमाण 0.1% याच्यापेक्षा कमी असलं पाहिजे. तर अशा प्रकारची जमीन आपण निवडायची. आता जमीन निवडल्यानंतर आपल्याला जर संत्रासारखं जर फळपीक लावायचं असेल तर आपण त्या 2 पद्धतीने लागवड करता येतं. एकतर जी पारंपरिक पद्धत आहे की लागवडीच्या अंतरानुसार आपण खड्डे खोदायचे आणि त्यानुसार लागवड करायची आणि दुसरं म्हणजे संत्रा फळपिकासाठी आपण इस्रायल तंत्रज्ञान जे म्हणतो म्हणजेच घनदाट पद्धतीने जी लागवड करतो आपण मोठ्या मोठ्या वरंब्यावर त्या पद्धतीने सुद्धा आपण लागवड करू शकतो. तर अशा पद्धतीने जर आपल्याला लागवड करायची असेल तर पारंपरिक पद्धतीने आपलं जेव्हा लागवड करायचा आपला जर विचार असेल तर आपल्याला सर्वप्रथम फळपिकाचं लागवडीचं अंतर आपण ठरवलं पाहिजे की
की त्याचं अंतर किती आहे. आता उदाहरणार्थ आपण जर संत्रा घेतला, पेरू घेतला, लिंबू किंवा मोसंबी याच्यासाठी आपण 6 बाय 6 मीटरवर पारंपरिक पद्धतीने लागवड करतो. आता 6 बाय 6 मीटर म्हणजे 18 बाय 18 फूट. मग अशा पद्धतीने या एवढं अंतरावर लागवड जर करायची असेल आपल्याला, तर उन्हाळ्याच्या या दिवसातच जर ज्या शेतकऱ्यांनी पहिलेच जर आपल्या जमिनीमध्ये खड्डे खोदून ठेवले असतील तर फार चांगलं. आणि खड्डे खोदायला जर उशीर झाला असेल तर किमान आता तरी शेतकऱ्यांनी 1 बाय 1 मीटर आकाराचा, रुंदीचा, लांबीचा आणि खोल अशा पद्धतीने 3 बाय 3 फूट आकाराचा खड्डा हा खोदून घ्यायचा आहे. हा खोदलेला खड्डा जवळपास 1 महिना आपण उन्हात तापवायचा आणि त्याच्यानंतर मग चांगलं कुजलेलं शेणखत आणि माती यांच्या समप्रमाणात हा खड्डा आपल्याला जमिनीपर्यंत भरून घ्यायचा आहे. खड्डा भरताना तो जमिनीच्या पृष्ठभागावर त्याच्यावर 15 ते 20 सेंटीमीटर उंच राहील अशा पद्धतीने आपण तो भरायचा आहे, जेणेकरून त्याच्यावर उलट्या आपण घमेला टाकल्यावर उलटं त्याचा जसा आकार होतो तसा या खड्ड्याच्या पृष्ठभागावर तो आकार असला पाहिजे. कारण कसं आहे की पावसाळ्यामुळे नंतर जेव्हा जोराचा पाऊस पडतो, 4-5 पाऊस पडल्यानंतर ही जी माती आहे ती दबत जाते आणि ती दबल्यानंतर जर आपण हे जमिनीच्या पृष्ठभागावर समांतर असंच जर खड्डा भरला तर तिथे खोल गड्डा पडतो आणि त्या ठिकाणी जर आपण कलमांची लागवड केली तर तिथेच मग या म्हणजे पाऊस पडणाऱ्या पाण्याचं तिथे पाणी साचून त्या कलमाच्या बुडाजवळ ती कलम दगावते किंवा तिथे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव येतो. म्हणून आपली नवीन लागवड केलेली कलम ही दगावली नाही पाहिजे किंवा तिला कोणत्याही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नाही गेला पाहिजे. आणि ज्याचं कारण महत्त्वाचं आहे की तिथे पाणी साचलं नाही गेलं पाहिजे, म्हणून ही माती थोडी उंच भरायची, जेणेकरून ती माती त्या कलमाच्या बुडापासून ती सरकून मातीमध्ये किंवा खड्ड्यामध्ये जिरून जाईल. तर ही काळजी घेणं आवश्यक आहे. याच्यानंतर जर आपल्याला इस्रायल तंत्रज्ञान किंवा आपण जे म्हणतो की घनदाट लागवड पद्धतीने जर आपल्याला संत्र्याची लागवड करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला जमिनीची चांगली मशागत करून घ्यायची आहे आणि त्याच्यात मोठ्या आपल्याला गादी वाफे तयार करायचे आहेत. तर याच्यासाठी आपल्याला संत्रा लागवडीच्या निवडलेल्या जमिनीची 3 ते 4 वेळा चांगली खोल नांगरणी करायची आहे. कुळवणी करून जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यायची आहे. जमिनीत पाण्याचा चांगला योग्य निचरा होण्यासाठी बाकीच्या सभोवताल संपूर्ण चारीत याच्याने आपल्याला चर खोदून घ्यायचे आहे, जेणेकरून जास्त पावसामध्ये जे पाणी बागेमध्ये साचेल ते पूर्ण चरीच्या माध्यमातून निघून गेलं पाहिजे. त्याच्यानंतर जे आपल्याला वाफे तयार करायचे आहे ते उत्तर दक्षिण दिशेने आपण हे गादी वाफे तयार करायचे आहे. गादी वाफे तयार करताना आपल्याला गादी वाफ्याचा जो आकार आहे तो म्हणजे त्याची रुंदी ही 3 मीटर असली पाहिजे, त्याच्या वरच्या भागाची रुंदी ही 2 मीटर असली पाहिजे आणि त्याची जी उंची आहे जमिनीपासून वरच्या भागापर्यंतची ती जवळपास 40 ते 50 सेंटीमीटर एवढी असली पाहिजे. तर अशा पद्धतीचा हा लांब गादी वाफा तयार करायचा आहे. आणि या गादी वाफ्यामध्ये मग आपण केंद्रबिंदू ठरवायचे की ज्या ठिकाणी आपल्याला या कलमांची लागवड करायची आहे. तर हे केंद्रबिंदू एका वाफ्यामध्ये 2 झाडामधलं अंतर, केंद्रबिंदू तर केंद्रबिंदू म्हणजे 2 वाफ्यामधलं अंतर हे 6 मीटर ठेवायचं आहे. आणि प्रत्येक गादी वाफ्यावर 3 मीटर अंतरावर आपल्याला म्हणजे 2 झाडामधलं अंतर 3 मीटर आणि 2 गादी वाफ्यामधलं मधोमधलं जो अंतर आहे तो 6 मीटर असला पाहिजे. अशा पद्धतीने आपण अशा प्रकारचे गादी वाफे तयार करायचे आणि 3 बाय 3 मीटरवर आपल्याला प्रति गादी वाफ्यामध्ये 3 बाय 3 मीटर अंतरावर आपल्याला मग ते खड्डे खोदायचे आहे. हा खड्डा जसा आपण पारंपरिक पद्धतीने जो खोदला आहे म्हणजेच 1 बाय 1 मीटर लांबी, रुंदी आणि खोलीचा तशाच पद्धतीने खोदायचा आहे. आणि खड्डा भरताना प्रत्येक खड्ड्यामध्ये 5 ते 10 किलो आपल्याला शेणखत मिक्स करायचं आहे. आलटून पाटून शेणखत आणि माती आपण मिक्स करायचा आणि हा खड्डा पूर्णपणे जमिनीच्या वर भरून घ्यायचा आहे. सोबतच या खड्ड्यामध्ये आपण 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेटसुद्धा मिसळायचं आहे. आणि एक बाब लक्षात घ्यायची आहे की जमिनीमध्ये जेव्हा जून महिन्यात चांगला पाऊस होईल, जमिनीमध्ये चांगला पाण्याचा निचरा होईल, त्याच्यानंतरच आपल्याला या खड्ड्यामध्ये कलमांची लागवड करायची आहे. जर पाऊस चांगला निचरा झाला नसेल तर आपण लागवडीसाठी घाई करू नये किंवा कलमा लागवड्यानंतर जर पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला नसेल किंवा जमिनीची जी धूप जर पूर्णपणे निघून गेली नसेल तर मग आपली कलम जी आहे ती जमिनीच्या उष्णतेमुळे सुद्धा दगावू शकते. त्याच्यामुळे चांगला पाऊस पडल्यानंतरच आपण या कलमांची लागवड करायची. आता हा झाला दुसरा टप्पा की जमीन कोणत्या पद्धतीने निवडायची, त्याच्यानंतर जमिनीचे खड्डे कसे खोदायचे. तिसरा महत्त्वाचा बाब आहे की आपल्याला जे फळपीक लावायचं आहे तर त्या फळपिकासाठी आपण कोणत्या वाणाची निवड करायची.
तर याच्यासाठी जर आपल्याला संत्रा जर हा फळपीक निवडायचा असेल तर संत्र्यासाठी नागपूर संत्रा हा प्रचलित वाण आहे. त्याच्यानंतर नागपूर सीडलेस हा एक दुसरा वाण आहे आणि या दोन्ही वाणांच्या ज्या कलमा आहेत त्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे उपलब्ध आहेत. सोबतच प्रादेशिक फळ संशोधन केंद्र काटोल येथे सुद्धा उपलब्ध आहे आणि केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र नागपूर येथे सुद्धा उपलब्ध आहे. तर परंतु वेळेवर आपल्याला कलमांची उपलब्ध होऊ शकत नाही, म्हणून शेतकरी बांधवांनो आत्ताच जर आपण या तिन्ही ठिकाणून जर आपण बुकिंग केली तर आपल्याला चांगल्या प्रतीच्या कलमा आपल्याला उपलब्ध होतील. विशेष करून जेव्हा आपण संत्रावर्गीय किंवा म्हणजे संत्र्याचे आपण जेव्हा कलमा घेतो तर कलम घेताना सुद्धा आपण काही प्रमाणके जे आहेत ते आपल्याला लक्षात असल्या पाहिजे की संत्रा ज्या कलमा असतात त्याच्यावर जी कलमकांडी असते त्याच्यावर अशा लांब लांब पांढुरके चट्टे असले पाहिजे, जेणेकरून जी खात्रीशीर कलम असते की ही संत्र्याची कलम आहे आणि त्याच्यावर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव नसला पाहिजे. कलम ही चांगली सुदृढ असली पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच आपण अशा कलमांची निवड करावी आणि कलमाची जी कांडी असते ती सुद्धा अशी पेन्सिलच्या आकाराची तेवढी जाड असली पाहिजे. तर अशा पद्धतीचे आपण या कलमांची म्हणजे निवड करायची. जर आपल्याला मोसंबीच्या जर कलमा घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी आपल्याला न्यूसेलर आहे, त्याच्यानंतर काटोल गोल्ड आहे, वॉशिंग्टन आहे, या काही जाती आहे. त्यातल्या त्यात सगळ्यांकडे जे प्रचलित आहे ते न्यूसेलर हे वाण चांगलं आहे आणि त्याच्यानंतर काटोल गोल्ड हे सुद्धा वाण बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतावर आपल्याला लागवड केलेलं दिसून येत आहे. लिंबूसारखी जर फळपिकाचं आपल्याला जर लागवड करायची असेल तर लिंबूसाठी पण आपण कलमं विकत घेऊ शकतो किंवा लिंबूसाठी आपण रोपंसुद्धा विकत घेऊ शकतो. तर लिंबूमध्ये पण अनेक वाणं आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याच्यात साई शरबती आहे, प्रमालिनी आहे, चक्रधर आहे, त्याच्यानंतर पिडीकेवी बहार आहे. तर अशा पद्धतीने पिडीकेवी लाईम, पिडीकेवी चक्रधर, त्या पिडीकेवी तृप्ती, त्या सगळे जे वाणे लिंबूचे ते सुद्धा आपण आणि लागवडीचं अंतर याचं सुद्धा 6 बाय 6 मीटरच आहे. तर अशा पद्धतीने आपण लिंबूचं सुद्धा आपण वाण लागवडीसाठी निवडू शकतो. केळीचं जर आपल्याला लागवड करायची असेल तर केळीसाठी मात्र आपल्याला जी लागवड पद्धती आहे ती थोडीशी वेगळी आहे, कारण याचं लागवडीचं अंतर हे जवळ आहे. याची जर लागवड करायची असेल तर आपल्याला 1.5 बाय 1.5 मीटर अंतरावरच आपण जून जुलैमध्ये आपण लागवड करू शकतो आणि 1.5 बाय 1.5 मीटर अंतरावर जर आपण लागवड करतो म्हटलं तर हेक्टरी 4,444 झाडं आपल्याला बसतात. फळपीक कोणतीही असो, जर आपल्याला जर लागवड करायची असेल तर आपल्याला ठिबक सिंचनाची सोय करणं आवश्यक आहे, कारण दिवसेंदिवस पाण्याची पातळी जमिनीच्या खाली जाते. आपल्याकडे बारमाही ओलिताची सोय असणं आवश्यक आहे. जेवढं आपण पाणी आपण झाडांना देऊ शकतो त्याप्रमाणेच आपण ओलिताचं क्षेत्र ठरवावं आणि तेवढीच आपण फळपिकाची लागवड करायची आणि त्या पद्धतीनेच त्याचं नियोजन करायचं. तर केळीची जर लागवड करायची असेल तर आपण आत्ताही करू शकतो किंवा कांदेबाग आपण जे म्हणतो ऑक्टोबर महिन्यामध्ये तेव्हा त्याची लागवड करू शकतो. तर अशा पद्धतीने केळीचं जर लागवड करायची असेल तर जे ग्रँडनेन आहे, जे टिश्यू कल्चरचं वाण आहे त्याची आपण निवड करायची. किंवा जर इतर जे वाण आहे त्याच्यात बसराई आहे, श्रीमंती आहे, अर्धापुरी आहे. तर हे सुद्धा जे वाण आपण त्या लागवडीसाठी निवडू शकतो. तिसरं एक महत्त्वाचं पीक आहे पेरू, जे आता शेतकऱ्यांच्यामध्ये किंवा शेतकऱ्यांच्या शेतावर आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. तर पेरूची जर आपल्याला लागवड करायची असेल तर पेरूचं अंतरही आपल्याला 6 बाय 6 मीटरवरच आपल्याला लागवड करता येते. त्याच्यासाठी L49 आपण जे म्हणतो लखनौ 49 हा पांढऱ्या रंगाचा जो वाण आहे, गोड आहे, त्याची फळं चांगली मोठी असतात आणि बाजारात चांगली मागणी असणारं हे फळ आहे. शिवाय ललित नावाचं एक लाल रंगाचं फळ वाण आहे, त्याच्यानंतर अलाहाबाद सफेदा हे काही वाण आहेत. तर म्हणजे आपण याची लागवड करू शकतो. सीताफळ संदर्भात जर आपल्याला लागवड करायची म्हटलं तर सीताफळ हे थोडंसं कोरडवाहू पिकामध्ये त्याला पाण्याची गरज कमी असते, परंतु जर आपण जूनमध्ये जर त्याची लागवड केली तर झाड चांगल्या प्रकारे जमिनीत तग धरतो आणि नंतर तो काटक होऊन जातो. तर अशा पद्धतीने जर आपल्याला सीताफळाची लागवड करायची असेल तर सीताफळासाठी बालानगर हे अतिशय चांगलं असं वाण आहे. तर आपण सीताफळाची रोपंसुद्धा लावू शकतो किंवा कलमा, विशेष करून रोपांपेक्षा जर आपण कलमा लावली तर आपल्याला जातीवंत चांगल्या दर्जाचं आपण उत्पादन घेऊ शकतो. आणि विशेष करून जेव्हा जातीवंत आपल्याला कलमा हे वाण घ्यायचे असेल त्याच्यासाठी आपण कलमांचीच निवड केली पाहिजे. तर सीताफळाची लागवड करताना आपल्याला जवळपास जर हलकी जमीन असेल तर 4 बाय 4 मीटर अंतरावर लागवड करायची आणि मोठी म्हणजे भारीची जर जमीन असेल तर 5 बाय 5 मीटर अंतरावर आपण ही सीताफळ पिकाची लागवड करू शकतो.
पुढचं पीक चिकू आहे. चिकूची जर आपल्याला लागवड करायची असेल तर चिकूमध्ये पण 2 वाण आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे काली पत्ती आहे आणि दुसरी म्हणजे क्रिकेट बॉल आहे. तर दोन्ही वाण हे बाजारात चांगलं मागणी असणार आहे. काली पत्ती हे गोडसर वाण आहे आणि फळांची गुणवत्तासुद्धा चांगली असते. क्रिकेट बॉलसुद्धा हा गोल आकाराचा वाण आहे. तर चिकूची जर आपल्याला लागवड करायची असेल तर याचं लागवडीचं अंतर आपण 10 बाय 10 मीटर आपण ठेवू शकतो भारीच्या जमिनीमध्ये. आणि याच्यासुद्धा जर लागवड करायची असेल तर आपल्याला 1 बाय 1 मीटर आकाराचा खड्डा खोदायचा आहे. आणि ज्या पद्धतीने आपण संत्रा पिकासाठी म्हणजे जमिनीचं नियोजन केलं, लागवडीसाठी पूर्वतयारी केली आहे, त्याचप्रमाणे आपण या इतर फळपिकांसाठी किंवा चिकू या फळपिकासाठी सुद्धा आपण करू शकतो. तर अशा पद्धतीने हे वाण आपण घेताना काळजी घ्यायची की ते शासकीय रोपवाटिकेतून किंवा विद्यापीठाच्या रोपवाटिकेतून किंवा केंद्रीय शासनाच्या रोपवाटिकेतून आपण त्या विकत घ्याव्यात आणि किंवा पंजीकृत रोपवाटिकेतून. इतर ठिकाणून घेताना आपण कटाक्षाने लक्षात घ्यावं की त्या जातीवंत असल्या आहेत नाही आहे, खात्रीशीर कलमा आहे किंवा नाही, या सगळ्या बाबीची खात्री करूनच आपण कलमांची खरेदी करावी. आणि शक्यतोवर तर आताच जर बुकिंग सुरू आहे इतर रोपवाटिकेमध्ये, तर आपण बुकिंग करून घ्यावं आणि त्याच्यानंतर आपण फळबाग लागवडीचं नियोजन करावं. जर आपल्याला या व्यतिरिक्त जर काही लोकांना जर पपईचं सुद्धा जर नियोजन करायचं असेल तर ते सुद्धा आपण नियोजन करू शकतो. तर पपईचं नियोजन करताना सुद्धा आपल्याला पपईचे जे बियाणं असतात, एकतर आपल्याला बियाणं आणून आपल्याला ते रोपं तयार करून घ्यायचे असतील किंवा काही रोपवाटिकेत जर आपल्याला प्रत्यक्ष जर रोपे मिळत असतील तर आपण ती रोपेसुद्धा घेऊ शकतो. परंतु पपईमध्ये आपल्याला नर आणि मादी हे दोन्ही वाण वेगवेगळे असतात. त्याच्यामुळे नर आणि मादी हे वेगवेगळे असणारी जी वाणं आहेत त्या वाणानुरूप आपल्याला पहिले रोपं तयार करून घ्यायची असतील. त्याच्यानंतर बागेमध्ये 10% नराचे झाडं ठेवून आपल्याला त्या पद्धतीने त्याची लागवड करायची आहे. किंवा उभयलिंगी जर वाण असेल तर मग आपल्याला प्रत्येक ठिकाणी 2-2 रोपं जर आपण ठेवले लागवड करताना तरी ते चांगल्या पद्धतीने आपल्याला बागेचं व्यवस्थापन करता येईल. तर अशा पद्धतीने जर आपण फळबागेची लागवड करतो म्हटलं तर ज्या काही महत्त्वाच्या बाबी मी सांगितल्या त्या पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर निश्चितच आपण चांगल्या पद्धतीची फळबागेची लागवड करू शकतो आणि पुढे ती टिकवू शकतो. नक्कीच मॅम, ज्याही तुम्ही गोष्टी सांगितल्या त्या जर शेतकरी बांधवांनी आपल्या आचरणात आणल्या पिकासंबंधी, फळपिकासंबंधी, तर नक्कीच त्यांची फळबाग चांगली फुलेल. तर मॅम, आज आपण इथे आलात आणि फळबाग लागवड पूर्व तयारी आणि व्यवस्थापन या विषयावर अगदी सखोल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आणि ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले आभार मानते आणि आपला निरोप घेते. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण फळबाग लागवड पूर्व तयारी आणि व्यवस्थापन याविषयी सहाय्यक प्राध्यापिका अंजली गहरवार, उद्यान विद्या विभाग, वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ यांची भावना कांबळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए, फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए। संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है। अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा। बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा। योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी। नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण। फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण। प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार। शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. मंडळी, कृषीवाणी या दैनंदिन सदरात आज आपण माहिती जाणून घेऊयात बीज प्रक्रियेच्या मदतीने प्राथमिक कीड नियंत्रण याविषयी. मंडळी, हंगामातील विविध पिकावर पोषक वातावरण उपलब्ध झाल्यास पिकाच्या पेरणी ते रोप अवस्थेपर्यंत किडीचा प्रादुर्भाव पाहावयास मिळतो. किडींचा प्रादुर्भाव पेरणी ते रोप अवस्थेत झाल्यास पिकाच्या वाढीला परिणाम करतो आणि त्याचा विपरीत परिणाम पीक उत्पादनावर होतो. हा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी प्रामुख्याने रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला जातो. त्यामुळे पीक उत्पादन खर्चामध्ये वाढ होते.
त्या अनुषंगाने मुख्य पिकांवरील पेरणीपूर्व करावयाच्या कामांमध्ये बीज प्रक्रिया करणे हे एक कीड नियंत्रण करण्याचे उत्तम उदाहरण आहे. बीज प्रक्रिया केल्यामुळे पेरणी ते रोपावस्थेत आढळणाऱ्या कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते. आता ऐकूयात बीज प्रक्रियेचे महत्त्व. मंडळी, कापसामध्ये लवकर किंवा मध्यम कालावधीकरिता पक्व होणाऱ्या वाणाची निवड करावी. बीटी कपाशीच्या बियाण्याला इमिडॅक्लोप्रिड किंवा थायोमिथोक्झाम या कीटकनाशकाची बीजप्रक्रिया केलेली असते. त्यामुळे रस शोषक किडींपासून सर्वसाधारण 2 ते 3 आठवड्यांपर्यंत संरक्षण मिळते. म्हणून या काळात कीटकनाशकांची फवारणी करू नये. शेतकरी बंधू भगिनींनो, सोयाबीन पिकाची पेरणी करण्यापूर्वी बियाण्यास रासायनिक कीटकनाशक थायोमिथोक्झाम 30% FS 10 मिली प्रति 1 किलो बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. त्यामुळे सुरुवातीच्या 25 ते 30 दिवस सोयाबीन पीक खोडमाशी या किडीच्या प्रादुर्भावापासून मुक्त राहते. बीजप्रक्रिया करताना सर्वप्रथम बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी, त्यानंतर रासायनिक कीटकनाशकाची आणि सर्वात शेवटी जैविक बुरशीनाशक आणि जैविक संवर्धन बीजप्रक्रिया करावी. मंडळी, मूग या पिकामध्ये लीफ क्रिंकल हा रोग रोगग्रस्त बियाण्याद्वारे होत असल्यामुळे बियाण्यास गरम पाण्याची बीजप्रक्रिया 52°C तापमानावर 20 ते 30 मिनिट पेरणीपूर्वी करावी. या रोगाचा दुय्यक प्रसार रस शोषणाऱ्या किडीमुळे होत असल्यामुळे या किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इमिडॅक्लोप्रिड 70% WG या कीटकनाशकाची 5 ग्रॅम प्रति किलो किंवा इमिडॅक्लोप्रिड 48% FS 10 मिली प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. शिफारशीत खताची मात्रा द्यावी, तसेच नत्र खतांचा अतिरिक्त वापर करू नये. मका बियाण्यास सायट्रेनिलिप्रोल 19.8 अधिक थायोमिथोक्झाम 19.8% FS 6 मिली प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. तर शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे आत्ताच आपण बीजप्रक्रियेच्या मदतीने प्राथमिक कीड नियंत्रण याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती ऐकलीत. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे ग्रामायण या खास कार्यक्रमातून निरोप घेण्याची. भेटूया उद्याच्या किसान वाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत भावना कांबायला अनुमती द्या. नमस्कार.